झेरॉक्सपासून सुरू केलेली होती. झेरॉक्स काढून देणे, टी व्ही रिचार्ज करून देणे, मोबाईल रिचार्ज करून देणे, या छोट्या मोठ्या कामात मी माझा रोजगार सुरू केलेला. पण कळलेलं की मी काही बाबासाहेबांमुळे जे काही एज्युकेशन घेतलेलं त्या एज्युकेशनचा वापर मी माझ्या बिझनेसमध्ये कसा कन्वर्ट करून घ्यायचा आणि त्याच्यातून मी माझा बिझनेस कसं निर्माण करायचं हे धाडस मी सुरू केलेलं. आणि त्या धाडशीमुळे जी काही मी ती डिग्री घेतली मास्टर इन लेबर लॉ, त्याच माध्यमातून आज रिलायन्स सारख्या ब्रँडेड मल्टीनॅशनल इंटरनॅशनल कंपनीचा मी कंप्लायन्स पार्टनर म्हणून घेतलेला आहे. नुसतं एका ठिकाणी नाही तर मला एकंदरीत 7 राज्यामध्ये आता हल्ली फक्त 7 माझे ऑफिसेस आहेत. गोवा, पुणे, छत्तीसगड, नागपूरमध्ये 2, मुंबईमध्ये 2 आणि रिसेंटली जी आम्हाला ऑर्डर मिळते आहे ती कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश. प्रत्येक स्टेटमध्ये माझे एम्प्लॉई काम करतात, MBA झालेले लोक काम करतात आणि काम करतात. तुम्ही ऐकलेलं असेल स्मार्ट बाजार, रिलायन्स स्मार्ट बाजार, रिलायन्स ट्रेंड्स, रिलायन्स डिजिटल, हे जितके पण महाराष्ट्रामधले जे स्टोर्स आहेत त्या संपूर्ण स्टोअरचं कंप्लायन्स करण्याचं काम माझ्या 7 ऑफिसेसमधलं होतं. जवळपास रिलायन्सचे आत्ता 24,000 एम्प्लॉई त्यामध्ये एम्प्लॉईड आहेत. त्या सर्वांचं काम माझ्या ऑफिसमधलं होतं आणि माझे स्वतःचे एम्प्लॉईज त्यांना दर महिन्याला मी पगार देतो. ते जवळपास 3,500 लोक माझ्या कंपनीमध्ये काम करतात. अगदी छोटासा पासून सुरू केलेला, सासूकडनं 500 रुपये घेऊन मुंबईला पलायन केलेला, फुलं विकून दादरच्या पायरीवर झोपलेला सकाळी 4 वाजेपर्यंत, अजूनही 2018 पर्यंत 5 फूट पाण्यामध्ये काम केलेला आणि आज मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये जे एम्प्लॉईज, लीलावती हॉस्पिटल तुम्ही ऐकलेलं असेल बांद्र्याला, CBS ऐकलेलं असेल, रेल्वेमध्ये आणि खास करून खूप लांब नाही तर नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये माझे ड्रायव्हर्स जे आज कमिशनर आहेत त्यांचा जो ड्रायव्हर आहे तो माझाच एम्प्लॉई आहे. कमिशनरचे एम्प्लॉईज आहेत, ऑफिसर लोकांचे जे ड्रायव्हर्स आहेत ते आहेत, ट्रेन ड्रायव्हर्स आहेत, मोठे वॉटर टँक चालवणारे जे एम्प्लॉई आहेत त्या सगळ्यांना पगार माझ्या ऑफिसमधून होतो. जवळपास 150 लोक काम करत आहेत. हे केवळ म्हणजे केवळ जिथं की मी जिथून केलेलो, जिथे जन्मभूमी होती, कर्मभूमी माझी मुंबई आहे, पण जिथून जन्मलेलो तिथे माझे भाऊ बहीण अजूनही अनएम्प्लॉईड. मग मी का नाही हा विचार करू की त्यांना जशा प्रकारे जमेल तशा प्रकारे मी त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न करतो. त्याच धर्तीवर तोच विषय घेऊन मी मागच्या वर्षी वरती याच मिशनच्या वरती पहिल्या माळ्यावर रोजगार मेळावा भरवलेला होता. मुंबईवरनं कम्युनिकेशन करतो. 400 लोकांनी रजिस्टर्ड केलेला ऑनलाईन, पण 400 पैकी मोजून 25 लोक, 400 पैकी मोजून 25 लोक आले. इतकं देण्यासाठी मी तयार होतो, अजूनही आहे की ज्यांना मी जे इंजिनियर झालेले आहे, BE झालेले आहे, ITI झालेलं आहे, त्यांना मुंबईमध्ये नेऊन मी त्यांना राहण्याच्या सोयीसुद्धा मी करून देण्याचा त्यांना प्रयत्न केला. उदाहरण आहे तेजस चव्हाण सरांचे त्यांच्या घराकडे राहणारे जे विद्यार्थी होते तिथे 9-10 हजार रुपयांनी
₹20,000 मी त्यांना जॉब दिलेला, परत राहण्याची सोय करून दिलेली. काही मुलं मुंबईला न येण्याच्या तयारीत होते, परंतु काही ना काहीतरी त्यांना स्टायफंड म्हणून आमच्यातर्फे काहीतरी मदत व्हावी त्या दृष्टीने मी प्रयत्न केला. गव्हर्नमेंटच्या स्कीम स्टायफंड मी त्यांना दर महिन्याला देत गेलेलो. ही थोडीफार माझी काही मदत नाही आहे यापैकी. कानात ते मंत्र टाकू लागले आहे आणि ते आम्हाला मंत्राची आता सध्या गरज नाही आहे. अरे जेव्हा मंत्राची आम्हाला गरज होती तेव्हा कानात तेल टाकत होत्या. आज इंग्रजी बोलण्याची गरज आहे, तुम्ही आम्हाला मंत्र शिकवून राहिले आहे की नाही? म्हणून तुम्हाला मी थोडंसं हातभार लावण्याचा प्रयत्न करेन. राहिला एसीजेपी बद्दल, ते एसीजेपीची जी नीव आहे, एसीजेपीचे जे पिल्लर आहे ते आहे जे सरांनी सांगितलं, योगेश वराडे, नागसेन सोनारे, जागे सोमकुवर हे लोक या एसीजेपीचे पिल्लर आहेत. आणि त्या पिल्लरांना जो पाया बांधला आहे त्या पायापैकी एक पाया हे आमचे प्रमोदजी सांभाळे आहेत, यात काही शंका नाही.